नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कारल्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। हा कारल्याचा प्लॉट जवळपास यावर्षी मे महिन्यामध्ये याची बैस आहेत यांचा हा प्लॉट आहे। फक्त एक ट्रायल म्हणून कारलं कसं आपल्या शेतात येऊ शकतं आणि त्याचं संगोपन, त्याची काय तयारी करायला पाहिजे, त्यांनी आम्ही जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी इथं फक्त 2च पॅकेट लावून बघितले। तर ह्या पद्धतीमध्ये इथं खूप उत्कृष्ट प्लॉट आलेला आहे आणि त्यांनी छान मांडणी केली, मांडव चांगला केला आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे इथं या कारल्या बियाण्याची लागवड केली आणि आज प्रत्यक्षात आपल्याजवळ असा प्लॉट इथं आहे उपलब्ध। तर शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी शेतकऱ्यांना प्रयोग किंवा काही अनुभव घ्यायचा असेल तर करून पाहायला, छोटंसं लावून पाहायला हरकत नाही। तर मी गवई साहेबांचं अभिनंदन करेल की त्यांनी जसं माझ्याशी संपर्क साधला आणि मला त्यांनी म्हटलं की सर मला कारलं लावून बघायचं आहे आणि बऱ्याच आमच्या मित्रमंडळींनी सांगितलं आहे की कारलं तुम्ही लावावं, पण तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला मिळत नव्हता। मला असंच तुमच्या मित्रांनी सांगितलं की नाही, असे आमचे मित्र आहेत तर त्यांना तुम्ही संपर्क करा। त्यांनी श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला संपर्क केला आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर ही सगळी प्रोसिजर चालू केली। तर आज या स्थितीमध्ये हा प्लॉट आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणालाही जर काही भाजीपाल्यामध्ये, टरबूज खरबूजमध्ये कुठलेही काही असं अडचणी असतील तर आपण कृपया श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आपण संपर्क करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा कारल्याचा प्लॉट आहे। या कारल्याच्या प्लॉटमध्ये सध्या जवळपास मे महिन्याच्या 25 तारखेला याची लागवड केलेली आहे आणि मे, जून, जुलै जवळपास 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि अख्खा मांडव भरल्यासारखा सध्या दिसत आहे आणि याला बारीक बारीक कळ्यासुद्धा लागवड झालेली आहे। तर याला जवळपास नळ्या ड्रीपचं पूर्ण ड्रीप टाकलेला आहे आणि याला जवळपास सुरुवातीपासून ट्रीटमेंट श्री बसवेश्वर शेती पॅटर्न देऊळगाव साखरशा यांच्यामार्फत इथं केलेली आहे। तरी मी सर्व शेतकऱ्यांना कारल्या पिकाबद्दल सांगू शकतो की कारलं लावणं काही अवघड नाही। कारल्याला तुम्ही सुरुवातीपासून थोडंसं हळूहळू त्याच्यावरती स्प्रेइंग शेड्यूल, त्याच्यासाठी ती लागण्यात येणारं खर्च, खते आणि मांडव कसा बनवायला पाहिजे, तर याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं आपण कारल्याचं मांडव, कारल्याचं वेली आणि कारल्याचं बियाणं, कारल्याबद्दल कुठलीही आपल्याला अडचण असेल तर आपण संपर्क श्री बसवेश्वर शेती पॅटर्न यांच्याशी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं कारलं आलं जवळपास 1 महिन्यामध्ये हे कारलं आता विक्रीला सुरू होतं आणि असं विचार केला आपण कारलं तर काय भाव असेल, तर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारपेठेमध्ये जर आपण गेलात तर कारल्याला जवळपास 20-25 रुपये किलोप्रमाणे आराशीमध्ये भाव मिळतो आहे। या पद्धतीनं आपण याचं उत्पादन घेऊ शकता आणि जास्तीत जास्त जरी लावण्याचा प्रयत्न आपण केला तर निश्चितच याला आपल्याला एक चांगलं पीक म्हणून आणि रोज आपल्याला पैसा मिळवून देणारं हे पीक आपण इथं गृहीत धरू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण कारल्याबद्दल कुठलीही अडचण असेल आपल्याला तर कारल्याबद्दल आपण निश्चितच न काळजी करता आपल्या शेतामध्ये आपण त्याचा छोटासा काय होईना 2 पॅकेट 3 पॅकेट एक प्रयत्न करून लावावं आणि बाजारपेठेमध्ये नगदी पैसा कसा मिळवायचा या माध्यमातून आपण याचा विचार करू शकतो शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकला, इंस्टाग्रामला सुद्धा लाईक करा। धन्यवाद शेतकरी।